नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण नेपच्यून या ग्रहावर एक साधक बाधक चर्चा करूया. नेपच्यून या ग्रहाचा जो शोध आहे तो साधारण 1846च्या दरम्यान लागला. परंतु आपल्या ऋषीमुनींना नेपच्यूनचा शोध हा हजारो वर्षापूर्वी लागला असं आपण म्हणू शकतो. का? कारण एक लक्षात घ्या, कारण फार पूर्वीच्या काळी आपले जे नवग्रह मानले जायचे त्यांच्या सोबतीला नेपच्यूनला आपण वरुण असे सुद्धा म्हणतो. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आपल्या ऋषीमुनींना याचा शोध हजारो वर्षापूर्वी लागला आणि शास्त्रज्ञांना अलीकडे त्याचा शोध 1846च्या दरम्यान लागला. म्हणजे साधारण नेपच्यून हा जो ग्रह आहे हा एका राशीमध्ये हा साधारण 12 वर्ष 3 महिने एवढा कालावधी तो एका राशीमध्ये राहू शकतो. म्हणजे आपण आतापर्यंत शनी या ग्रहाला मंदगती ग्रह असं म्हटलेलं होतं, कारण शनी एका राशीमध्ये 2.5 वर्ष राहतो. तर शनीच्या नंतर पुढे जर आपण आजून एक ग्रह पाहिले तर नेपच्यून, हर्षल आणि प्लुटो, तर त्याच्यापैकी नेपच्यून हा जो ग्रह आहे तो साधारण 12 वर्ष 3 महिने राहतो. आणि नेपच्यून या ग्रहाला जर आपण राशी जर म्हटल्या कुठली दिली गेली तर रवीपासून शनीपर्यंतच्या सर्व ग्रहांना राशी बहाल केलेली आहे 12 राशींमधल्या. तर नेपच्यून हा खरं म्हणजे जलतत्वाचा कारक ग्रह असं म्हटलेलं आहे आणि नेपच्यूनला जलतत्वाच्या राशी अतिप्रिय आहेत. परंतु त्यातल्या त्यात जर नेपच्यूनला राशी बहाल करायची म्हटलं तर आपण काय म्हणू, तर गुरुचं त्याचं एक समान तत्व आहे गुरुचं. तर साधारण जर विचार केला गेला तर नेपच्यूनला मीन राशी बहाल करण्यात आली आणि सर्वसाधारणपणे नेपच्यून जलतत्वाच्या राशी म्हणजे कर्क, वृश्चिक, मीन या राशीमध्ये नेपच्यून नेहमी आपले चांगले फलादेश देत असतो. कारण जलतत्वाचा ग्रह जर जलतत्वाच्या राशीमध्ये असेल तर तो जास्ती प्रसरण पावेल. लक्षात आलं की? म्हणून साधारण आपण जर नेपच्यूनला राशी जर द्यायची म्हटली तर लक्षात घ्या आपण मीन राशी नेपच्यूनला देऊ शकतो. खरं म्हणजे चंद्र हा पण एक जलतत्वाचा कारक ग्रह आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह असं आपण म्हटलेलं होतं. आपल्याकडे एक बाह्य मन पण आहे आणि आपल्याकडे एक अंतर्मन पण आहे. नेपच्यून हा आपल्या अंतर्मनावर राज्य करत असतो. म्हणजे अंतर्मनावर अंमल कोणाचा असेल तर तो नेपच्यून या ग्रहाचा आहे. बहुतांशी आपण ज्या वेळेला विचार करतो ते बाह्य मनाने विचार केलेले असतात, त्यामुळे काही वेळेला कुठलाही एखादा निर्णय घेताना आपण गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतो. मग निर्णय कुठला घ्यायचा आहे, काय निर्णय घेऊ, मग आपण आपलं मन शांत करतो आणि त्याच्यानंतर आपण आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून बघतो आणि मग अंतर्मनातून आपण एखादा विचार प्रगट होतो आपल्या, किंवा अंतर्मनातून आपण एक निर्णय घेतो आणि तो निर्णय कदाचित चांगलाच असू शकतो. म्हणून आपण बहुतांशी वेळेला आपण असं म्हणतो ना एखाद्याला, तू जरा शांत बस, काही गोंधळ करू नको, शांत बसून निर्णय घे आणि तुझ्या अंतर्मनाला जे वाटेल ते तू कर. हे जे अंतर्मन जे आहे ते नेपच्यूनच्या आधिपत्याखाली, म्हणजेच नेपच्यून आपल्या अंतर्मनावर अंमल करतो असं आपण म्हणू शकतो. नेपच्यून अंतर्ज्ञान शक्तीचा कारक ग्रह आहे. जसा चंद्र कल्पना विलासी आहे तसाच नेपच्यून सुद्धा कल्पना विश्वात रमत असतो. म्हणजेच आपण आता ज्या ठिकाणी बसलो आहोत काही क्षणात आपण तुम्ही योजलेल्या ठिकाणाकडे सुद्धा जाऊ शकता. म्हणजे जरी आपलं शरीर इकडे असलं तरी सुद्धा आपला आत्मा किंवा आपलं मन हे कुठूनही अगदी प्रवास करून येऊ शकतो. तो जो प्रवास आहे ना, अंतर्मनाचा प्रवास, कल्पनेच्या साम्राज्यात रमणारा, तो म्हणजे नेपच्यून. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की नेपच्यून सुद्धा कल्पना साम्राज्यामध्ये चांगल्या तऱ्हेने रमू शकतो. नेपच्यून अंतर्मनावर अंमल करतोय याचाच अर्थ नेपच्यून हा आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पडतोय. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या आजूबाजूला असतात की जिथे आपल्याला अंतर्मुख व्हायचंय, म्हणजे तिथे कुठल्याही बाह्य वातावरणामध्ये कुठलाही गोंधळ नसला पाहिजे. म्हणून आपण एखाद्या ठिकाणी आपण ध्यानधारणा करायला बसतो. ज्यावेळेला आपण ध्यानधारणा करायला बसतो त्यावेळेला आपण अंतर्मुख होतो, परमेश्वरी चिंतन करतो, त्याला अंतर्मुख होतो. आणि ज्यावेळेला आपण अंतर्मुख होतो ना त्यावेळेला आपल्याला ती जाणीव होते, जाणीव आतून, की आपण काही क्षणात एखाद्या ठिकाणी जाऊन पोहोचलेलो आहोत. मग ती जाणीव होते. म्हणजे बऱ्याच लोक बघा ध्यानाला बसतात ना ज्यावेळेला, त्यावेळेला ते आपला आत्मा आणि आपलं शरीर हे वेगळं करत असतात. म्हणजे शरीर
आत्म्याने शरीर घेतलेलं आहे, आत्म्याने शरीरात प्रवेश केलेला आहे, पण एखाद्या आत्म्याने जर तुमचं शरीर सोडलं तर काय जाणीव तुम्हाला होईल, किंवा तो हवेत कसा तरंगत असेल. तर तसा तो हवेत जे तरंग उठतात तो म्हणजे नेपच्यून. लक्षात घ्या, म्हणजे नेपच्यूनची जाणीव लक्षात घ्या, की नेपच्यून ही तुम्हाला एक जाणीव होईल. आपण म्हणतो की नाही, मी ना त्याची कल्पना केली, किंवा मी त्याचा एक फील घेतला वेगळा. म्हणजे ज्यावेळेला आपण अंतर्मुख होतो परमेश्वरी चिंतनामध्ये किंवा ध्यानामध्ये, किंवा एखादा कोणतरी गायक गाणं गात असतो. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण विठ्ठलाचं गाणं जर आपण गायक महेश काळे किंवा राहुल देशपांडे यांची ज्यावेळेला जुगलबंदी होते विठ्ठलाच्या गाण्यामध्ये, त्यावेळेला त्या गाण्यामध्ये आपल्याला एक जाणीव होते की हळूहळू हळूहळू पूर्ण सभागृह विठ्ठलमय होऊन गेलं, आणि काही क्षण आपण त्या विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये अगदी रमवून जातो, तल्लीन होतो. आणि ते गाणं संपल्याच्या नंतर तरी सुद्धा आपण त्याच्यातून बाहेर आलेलो नसतो, आणि काही वेळाने आपल्याला जाणीव होते की नाही, आपण एका विश्वामध्ये सहजगत्या रमून गेलो, भक्ती रसामध्ये रमून गेलो. ती जी जाणीव आहे ना, तो जो फील, तो म्हणजे नेपच्यून. म्हणून लक्षात घ्या, पत्रिकेमध्ये नेपच्यून सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. म्हणजे काही वेळेला आपण म्हणतो की नेपच्यूनचा जो आविष्कार जो असतो ना, तर तो आपल्या बुद्धीला नाही भेटत, तर तो आपल्या हृदयाला भेटतो. म्हणून संगीतकार, लेखक, कलाकार, शिल्पकार ज्यांना आपल्या अंतर्मनामध्ये अंतर्मुख होऊन काम करायचं असेल, तर तो आविष्कार प्रथम त्यांच्या हृदयामध्ये निर्माण होतो. आणि कलाकार हा हृदयातून निर्माण होतो. आपण नेहमी म्हणतो ना की काम करतो तो कामगार, मनापासून काम करतो तो कारीगर, आणि हृदयापासून जीव ओतून जो काम करतो तो कलाकार. आणि कलाकाराचा किंवा कुठल्याही कलाकाराचा नेपच्यून जागृत असणं अत्यंत गरजेचं आहे. मग तो त्या भूमिकेमध्ये शिरत असतो. एखादा ड्रॉइंग पेंटिंग करतो, चित्रकार असतो, त्याने ती कल्पना साकारलेली असते. एखादा मूर्तिकार असतो, त्याला त्या दगडामध्ये आपल्याला मूर्ती ती नंतर दिसेल, पण शिल्पकाराला ती मूर्ती त्या दगडामध्ये अगोदर दिसलेली असते. मग ती जाणीव त्यांच्याकडे प्रगल्भ झालेली असते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की त्यांचा नेपच्यून जागृत आहे. आणि पत्रिकेमध्ये हा जो नेपच्यून आहे ना, तो फार महत्वाची भूमिका करत असतो. त्यामुळे जे कोण कला क्षेत्रात वावरतायत, संगीत क्षेत्रामध्ये वावरतायत, जे कोण लेखक आहेत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कवी, हे जे कारकत्व आहे, जे आपण आजपर्यंत जे ग्रहांचे कारकत्व शिकत होतो, कवी हे कारकत्व आजपर्यंत आपण चंद्र या ग्रहाला दिलेलं होतं. मग नेपच्यूनला सुद्धा कवीचं कारकत्व दिलं गेलं पाहिजे. कारण जो कवी असतो तो अंतर्मनातून निर्माण झालेला असतो. कवी बॉर्न असतो तो. आमच्याकडे कविता शिकवल्या जातात, क्लासेस आहेत, कविता शिकवण्याचे क्लासेस आहेत. असं कधी आहे का? किंवा आम्ही कवयित्री घडवून आणतो, असं नाहीये. तो जन्मता असतो. आणि त्या कवीला ती काव्य सहज सुस्त कुठे आणि त्याच्या मनात येतात, तो सहजगत्या ते काव्य करतो. त्यामुळे जे कोण कवयित्री म्हणून असतात किंवा जे उत्तम लेखक असतात, त्यांच्या मनामधले ते विचार असतात, ते प्रकट होतात, ते लेखणीद्वारे लिहिले जातात. इथे तुमच्या सर्वांचा नेपच्यून प्रगल्भ असणं गरजेचं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही सर्वजण कामं करतात, पण तो स्वप्नामध्ये एखाद्याला दृष्टांत देणं किंवा समयसूचकता असणं, पुढे काय होणार आहे. एखादा व्यक्ती म्हणतो की मला ही जी घटना आज घडली, कदाचित ही मी काही दिवसांपूर्वी ह्याचा अनुभव मी घेतलाय स्वप्नांमार्फत, किंवा वारंवार मला ही स्वप्न दिसत होती. किंवा एखाद्या व्यक्तीला स्वप्नात दृष्टांत होतो, परमेश्वर दृष्टांत देतो. अशा कितीतरी कथा आपण अगोदर पण ऐकलेल्या आहेत, आणि साक्षात तशाच्या तशाच घडलेल्या आहेत. हा जो परमेश्वरी दृष्टांत आहे, जो साक्षात्कार आहे, त्याचा पूर्ण दिग्दर्शक जर कोण असेल तर तो नेपच्यून. आणि म्हणून लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा तुम्ही सर्वजण काम करत आहात. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या वेळेला तुम्ही ती पत्रिका पाहत असता किंवा एखाद्याचं फेस रिडिंग करत असता, त्यावेळेला ज्योतिषशास्त्रामध्ये एखादी घटना घडेल की नाही घडेल
किंवा आपण सहजगत्या बोलून जातो एखादा व्यक्ती की अनेक वर्ष तुझ्या विवाहात अडथळे आले, पण अमुक अमुक वर्षी, पुढच्या वर्षी, या महिन्यात साधारण तुझा विवाह घडून येईल. अनेक वर्ष एखाद्याला संतती होत नाहीये, विवाह होऊन 10 वर्ष झाली, 12 वर्ष झाली, संततीसाठी अथक प्रयत्न केले, परंतु संततीचा योग आला नाही. आणि एखाद्या व्यक्ती सहजगत्या त्याची पत्रिका बघून सुद्धा सांगतो किंवा त्याच्या मनापासून त्याला वाटतं की तो प्रेडिक्ट करतो की पुढच्या वर्षी तुम्हाला संततीचा योग आहे, आणि ते प्रेडिक्शन जसंच्या तसं खरं ठरतं. मग आपण याला म्हणतो वाचा सिद्धी असणं. ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या ज्या व्यक्ती कामं करतात, आता लक्षात ठेवा, त्यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा नेपच्यून प्रगल्भ असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण नेपच्यून तुम्हाला इंट्युएशन्स देतो, अंतस्फूर्ती देतो, वाचा सिद्धी देतो. त्यामुळे तुमचा नेपच्यून प्रगल्भ असणं अत्यंत गरजेचं आहे. हा जो नेपच्यून आहे, तो नेपच्यून ज्याच्या संगतीत जात असतो त्याप्रमाणे सुद्धा गुण घेत असतो. लक्षात ठेवा, कारण तो जलतत्वाचाच कारक आहे ना. जल जसं एखाद्या रंगामध्ये मिसळलं की तो रंग पण घेतो, तसा नेपच्यून कुंडलीमध्ये कुठे आहे, कुठल्या स्थानात विराजमान आहे, यावरून सुद्धा तुम्हाला नेपच्यूनची कल्पना येत असते. मग नेपच्यून पत्रिकेमध्ये काय घडवून आणू शकतो. नेपच्यूनची एक बाजू जर आपण पाहिली की नेपच्यून अंतर्मनावर अंमल करतोय, स्पिरिच्युअल बाबतीमध्ये सुद्धा नेपच्यून चांगलं काम करतोय, पण नेपच्यून आपल्या सबकॉन्शियस माइंडवर प्रचंड अंमल करतोय, बरोबर की नाही. मग हा जो नेपच्यून आहे, जर तुमच्या पत्रिकेत पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल, तर नेपच्यूनची सकारात्मक बाजू तुमच्याकडे पाहायला मिळू शकते. पण नेपच्यूनची दुसरी बाजू सुद्धा फार महत्वाची आहे, कळलं की नाही. कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतात. प्रत्येक ग्रह शुभ पण आहे, तो अशुभ परिणाम पण देऊ शकतो. पण नेपच्यून जो आहे, त्याची दुसरी बाजू जर आपण पाहिली तर लक्षात घ्या, आपण ज्यावेळेला नेपच्यून बेशुद्ध अवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीला ठेवतो, किंवा काही वेळेला आपण म्हणतो की ना, मी ना भान विसरून गेलो, देहभान विसरून गेलो, एवढा मी मंत्रमुग्ध झालो. एखाद्या वेळेला मी मेडिटेशनला सुद्धा बसलेलो आहे, तर मी एकदम अंतर्मुख झालो आणि मंत्रमुग्ध झालो. मी माझं स्वतःलाच हरवून बसलो. स्वतःला हरवून बसणं ही जी कल्पना आहे ती नेपच्यूनकडेच आहे. पण ही नेपच्यूनची एक चांगली बाजू आहे, कळलं नाही. एक दुसरी एक चांगली बाजू आहे, पण दुसरी त्याची जी निगेटिव्ह बाजू जर आपण पाहिली तर काही माणसं स्वतःलाच हरवून बसतात. म्हणजेच नेपच्यून गुंगी आणतो आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर पण. मग गुंगी आणणारी जी औषधं आहेत ही सुद्धा नेपच्यूनकडेच आहे. लक्षात आलं, ही सुद्धा नेपच्यूनकडेच आहे. शस्त्रक्रिया करताना एखाद्या रोग्याला सुद्धा भूल दिली जाते आणि त्याच्यानंतर शस्त्रक्रिया केली जाते. पण ज्या वेळेला त्याला भूल दिली जाते ना, त्यावेळेला त्याला त्या मधला जो पिरियड असतो, जो 2 तास 3 तास, तो कालावधी त्याला कधीच आठवत नाही, कारण तो बेशुद्ध अवस्थेत असतो, त्याला विस्मरण झालेलं आहे. ही नेपच्यूनची जी दुसरी बाजू आहे ती बहुतांश वेळेला आपल्याला काही पत्रिकेमध्ये पाहायला सुद्धा मिळते. आणि म्हणून नेपच्यून बेशुद्ध अवस्थेवर सुद्धा अंमल करतोय. मग अनेक जण व्यसनाधीन पण असतात. पत्रिकेत जर नेपच्यूनचे काही ग्रहांबरोबर जर तसे योग झाले तर काही माणसं व्यसनाधीन पण होऊ शकतात. लक्षात आलं की नाही. आणि व्यसनाधीन होऊन नंतर आयुष्याची दुर्दशा सुद्धा तशीच लागू शकते. म्हणजे जर नेपच्यून एखाद्याच्या कुंडलीमध्ये, शुक्र हा आपण म्हटलं की शुक्राकडे मदिरा सेवन सुद्धा आहे, मद्यपानाचा कारक सुद्धा शुक्र आहे, शुक्राची एक निगेटिव्ह बाजू. पण शुक्र ज्या वेळेला नेपच्यून बरोबर बसतोय, त्याला काही मुलं, युवक युवती सुद्धा मादक पदार्थांचं सेवन करणारे असतात, आणि ते केल्यावर त्यांना सुद्धा एक प्रकारची गुंगी येते आणि त्याच्यामध्ये ते आपलं देहभान विसरून जातात. परंतु हितून नेपच्यून जलतत्वाचा कारक ग्रह आहे, तर आपण असं म्हटलं तर ते त्याच्यामध्ये अगदी प्रवाहामध्ये वाहून जातात. मग ही नेपच्यूनची अशुभ बाजू आपण सुद्धा पाहायला मिळू शकते. अनेक पत्रिकांमध्ये आपण पाहत असतो किंवा पालक त्यांचे काही तक्रारी घेऊन येत असतात की हा प्रचंड व्यसनाधीन झालेला आहे किंवा व्यसन याचं सुटतच नाही. मग ही पण बाजू एक नेपच्यूनकडे, कारण नेपच्यून काही वेळेला नेपच्यूनची एक निगेटिव्ह बाजू ही एक आपण पाहिली, तर दुसरी बाजू नेपच्यूनची आहे की तो म्हणजे नेपच्यून हा फसगत करणारा पण ग्रह आहे.
संभ्रम, संशय, घोटाळे निर्माण करणारा सुद्धा ग्रह आहे. काही वेळेला आपण पाहतो की फार मोठे घोटाळे आपल्याला दिसत असतात, कारण नेपच्यूनची जी बाजू दिसते दुसरी ती खरी नसते, काही वेळेला ती दुसरीच बाजू असते. पण काही पत्रिकेच्या स्थानांमध्ये सुद्धा ज्यावेळेला काही नेपच्यून असतो त्यावेळेला तुम्ही निर्णय घेताना सुद्धा सावधगिरीने घ्यायला पाहिजे. म्हणजे बहुतांशी वेळेला नेपच्यून फसगत करतो, संभ्रम, संशय, घोटाळे निर्माण करतो असं म्हटलेलं आहे. पत्रिकेचं समजा एखादं रोगस्थान जर असेल, रोगस्थान जर पत्रिकेचं असेल, तर रोगस्थानाचा एखादा अधिपती कोण ग्रह असेल तो सुद्धा जर का समजा नेपच्यून युक्त असेल कुंडलीमध्ये, आपण म्हणतो ना षष्ठ भाव म्हणजे रोगस्थान, षष्ठ भावाचा अधिपती नेपच्यून युक्त आहे, किंवा षष्ठ स्थानामध्ये रोगस्थानामध्ये नेपच्यून सारखा ग्रह असेल तर तुमच्या आजारपणामध्ये पण फसगत होऊ शकते. म्हणजे तुम्ही महत्वाचा आजारपण असेल तर काही वेळेला एखाद्या डॉक्टरने जर तुम्हाला ऍडवाइस केलं की असं असं आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागेल, पण महत्वाच्या आजारपणात जर तुमच्या षष्ठ स्थानामध्ये कुंडलीमध्ये नेपच्यून सारखा ग्रह असेल तर मी असा सल्ला देईन की तुम्ही एकाच डॉक्टरवर अवलंबून राहू नका. कारण काही वेळेला आपण घाईत निर्णय घेतो, कारण त्यावेळेला तुम्हाला काहीच सुचत नाही. मग अशा वेळेला तुम्ही लगेच निर्णय घेऊन मोकळे करता, पण नंतर आपल्याला कळतं की नाही, आजारपण खरं काही वेगळंच होतं आणि आजारपणामध्ये चुकीची औषधं दिल्यामुळे सुद्धा काही समस्या निर्माण झाल्या किंवा रोगाचं निदान लवकर होत नाही. मग अशा वेळेला घाई गडबडीत निर्णय न घेता, कळलं की नाही, घाई गडबडीत निर्णय न घेता तुम्ही एक सेकंड ओपिनियन घ्यायला काही एक हरकत नाही. कदाचित तुमची फसगत होण्यापासून तुमचं रक्षण होऊ शकतं. पण बहुतांशी वेळा लोकांची फसगत झालेलीच असते आणि नंतर ते येतात. आपण ज्याला प्रेडिक्ट करतो पत्रिका बघून की तुमच्या आजारपणामध्ये फसगत झालेली आहे, निदान चुकलेलं आहे, डॉक्टरांचं निदान चुकलेलं आहे आणि तुम्ही घाईघाईत निर्णय घेतले, खरा आजार तुमचा वेगळाच होता. मग नंतर मग एखादा क्लायंट सांगतो की बरोबर आहे, तसंच झालं, डॉक्टरांचं निदान चुकलं आणि खरं आजार वेगळाच होता आणि ट्रीटमेंट वेगळीच केली गेली. कारण नेपच्यून 6व्या स्थानात जर असेल तर तो फसगत करू शकतो. आता एक उदाहरण म्हणून आणखीन एक गोष्ट दुसरी लक्षात घ्या की जसं आता शनी नेपच्यून युक्त आहे कुंडलीमध्ये, आता शनी कुठे आहे, मीन राशीमध्ये, आणि नेपच्यून पण मीन राशीमध्येच आहे, म्हणजे शनी नेपच्यून युक्त आहे. कुंडलीमध्ये पंचम स्थान जे आहे, पंचम स्थान कुंडलीमधलं 5वं स्थान, यावरून आपण प्रेम प्रकरणाचा विचार करतो. कळलं की नाही, एक आकर्षण आहे पंचम स्थान, पण तिथून आपण एखाद्याचे अफेअर्स पाहू शकतो. मग पंचम स्थानाचा अधिपती शनी, म्हणजे आपण कन्या लग्नाची कुंडली जर आपण पाहिली, कन्या लग्नाची किंवा तुळ लग्नाची, कळलं की नाही, तर कन्या लग्नाच्या कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये मकर रास येते, म्हणजे स्वामी पंचमेश शनी, आणि तुळ लग्नाला कुंभ रास पंचमात येते, म्हणजे पंचमेश शनी. आता तुळ लग्नाच्या कुंडलीमध्ये पंचमेश शनी होऊन तो षष्ठ स्थानामध्ये विराजमान आहे आता मीन राशीमध्ये नेपच्यून युक्त. म्हणजे जर एखादा युवक युवती आता त्या वयामध्ये जर असतील आणि पंचम स्थानाचा अधिपती शनी षष्ठ भावामध्ये गेलेला आहे, म्हणजे षष्ठ भाव पोषक नाहीये तिकडे, तर पंचमेश नेपच्यून युक्त शनी षष्ठात असेल तर तुम्ही निश्चित म्हणू शकता की या व्यक्तीचं आता प्रेम प्रकरणामध्ये, ह्या युवक किंवा युवतीचं प्रेम प्रकरणामध्ये अपेक्षा भंग होऊ शकतो. म्हणजे प्रेम प्रकरण हे सक्सेसफुल होऊ शकत नाही, प्रेमभंग होण्याचे योग आहेत पत्रिकेत. मग एखाद्याला आपण सांगतो की काय प्रेम प्रकरणामध्ये प्रेमभंग झालेला आहे, फसवणूक झालेली आहे, किंवा एखाद्या युवतीची सुद्धा फसवणूक होते आणि मग तिला नैराश्याला सामोरं जाऊ लागतं. मग आताच्या वेळेला हे तुम्ही प्रेडिक्ट करू शकता, निश्चितच तुम्हाला या ठिकाणी अनुभव येऊ शकतो. तो युवक किंवा युवती सांगणार की हो, आमचं अफेअर 1-2 वर्ष होतं, पण नंतर मला प्रेम प्रकरणामध्ये अपयश आलं आणि माझी फसवणूक झाली, बऱ्याच गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या गेल्या आणि माझं ब्रेकअप झालं. इथे करिश्मा आता देणार तो म्हणजे नेपच्यून. म्हणून पंचमेश जर का नेपच्यून युक्त असेल तर प्रेम प्रकरणामध्ये पण अपयश येऊ शकतं, बरोबर की नाही. नेपच्यून हा गूढ गोष्टींचा कारक आहे, गूढ गोष्टींचा कारक आहे. म्हणूनच नेपच्यून ज्योतिषशास्त्रावर सुद्धा जास्ती अंमल करतो, कारण ज्योतिषशास्त्र हे सुद्धा गूढ गोष्टींचं कारक आहे, गूढ विद्या आहे ना ती.
आणि म्हणून काही जणांच्या कुंडलीमध्ये नेपच्यून काही स्थानांमध्ये चांगला बसलेला असतो, त्याला त्यांना सुद्धा ज्योतिष अभ्यास करायला फार आवडतो किंवा गूढ गोष्टी जाणून घ्यायला फार आकर्षण असतं. ते सतत अशा गूढ गोष्टींच्या पाठी असतात. काही रहस्यमय गोष्टींचे विषय शिकायला नेहमी आवडत असतात. त्यामुळे बहुतांशी जर जे जातक ऍस्ट्रॉलॉजी शिकायला येतात त्यांच्या पत्रिकेमध्ये नेपच्यून तुम्हाला काही स्थानांमध्ये पाहायला नक्की मिळेल आणि त्यांना त्याचं आकर्षण निश्चितच असतं. किंवा ते म्हणतात की हो, मी एखाद्याला काही प्रेडिक्ट केलं, सहज मला सुचतं आणि मी प्रेडिक्ट करतो, तर ती गोष्ट तंतोतंत समोरच्याला लागू होते. म्हणून एक एक्झाम्पल म्हणून लक्षात घ्या, एक गंमत म्हणून पहा, तुम्ही अनेकांनी पहा, आपलं चेक करा. ज्यांच्या कुंडलीमध्ये कर्मस्थान म्हणजे दशमस्थान, या दशमस्थानामध्ये जर नेपच्यून सारखा ग्रह असेल, भले तो कार्य कुठलंही करत असेल, पण त्याच्या कार्यक्षेत्रावर नेपच्यून कर्मस्थानात असल्यामुळे त्याच्या कार्यक्षेत्रावर त्याचं कर्म बाजूलाच राहिलं, परंतु अनेक कार्यक्षेत्रातले सहकारी मंडळी त्याच्याकडे ज्योतिष विषयक सल्ले घ्यायला नक्की येणार आणि हा त्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी एक ज्योतिषी म्हणून नेहमी प्रसिद्ध होणार. लक्षात घ्या, अनुभव घेऊन बघा. ज्यांच्या कर्मस्थानात सुद्धा नेपच्यून सारखा ग्रह असेल तर ते ज्योतिष विषयामध्ये रस घेतात आणि ते ज्योतिषी म्हणून त्यांच्या कार्यस्थळी प्रसिद्धी पावतात. कारण नेपच्यून हा गूढशास्त्राचा कारक ग्रह आहे आणि ज्यांच्या दशमात नेपच्यून असतो त्यांना सुद्धा ज्योतिष शिकायला फार आवडतं. म्हणून ज्यांच्या तृतीय स्थानी अंतर्मनाचं स्थान आहे कुंडलीमधलं, बरोबर आहे, अंतर्मन आहे ना, चतुर्थ स्थान कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये कर्क रास येते, बरोबर आहे. म्हणून कर्क राशीचा स्वामी चंद्र, त्यामुळे ते चंद्र बाह्य मन दाखवत आहे. पण चतुर्थाच्या पाठचं स्थान कुठलं आहे? तृतीय स्थान. तृतीय स्थानाला अंतर्मनाचं स्थान म्हटलेलं आहे. मग बहुतांशी एखाद्याच्या कुंडलीमध्ये तृतीयात नेपच्यून असतो आणि तृतीयात नेपच्यून असेल तर त्याच्या लोकांना इंट्युशन फार चांगली असते. म्हणून एखादी वाईट घटना घडणार असेल तरी ते एखाद्या व्यक्तीला ती काही कारणामुळे अडवतात आणि सांगतात, नको आता जाऊ नको, बस जरा, मला काही विषय म्हणजे बरोबर वाटत नाही, पण तू बस, किंवा आज नको जाऊ तू पिकनिकला, इथे बस, किंवा ही गाडी नको पकडू. बघा, बहुतांशी आपल्याला असा बहुतेक वेळेला आपल्याला असे अनुभव येतात. किंवा एखादी व्यक्ती सांगते की मी बहुतेक वेळेला अडवलेले आहे अनेकांना, आणि नंतर काही दिवसांनी असं कळलं की ही जी काही गाडी पकडणार होते किंवा या ठिकाणी जाणार होते तिथे बरेचसे काही दुर्घटना घडल्या आणि त्याच्यामुळे आपण एखादी व्यक्ती सल्ला दिल्यामुळे त्याचं कदाचित त्याची कर्मगती चांगली असेल किंवा त्याचं प्रारब्ध चांगलं असेल, पण तो त्या घटनेमधून बाहेर येतो. हे अनुभव तृतीयातल्या नेपच्यूनकडे पण असतात आणि त्यांना इंट्युशन फार चांगली असते आणि त्यांना सुद्धा ज्योतिष शिकायची फार आवड असते. प्रथम भावामध्ये नेपच्यून असतो बघा, प्रत्येक कोणाच्या प्रथम भावामध्ये नेपच्यून, कुंडलीचं लग्नस्थानी प्रथम भाव. त्यांना हमखास स्वप्नात दृष्टांत होणार, समयसूचकता मिळणार, उद्या काय होणार आहे ते अगोदरच कळणार. बहुतांशी लोक त्यांना विचार एक प्रश्न की तुला उद्या होणाऱ्या घटना, काही दिवसांनी होणाऱ्या घटना तुला अनेक वेळेला स्वप्नामध्ये काही वेळेला जाणीव झाल्या का? त्याच्या वारंवार ती स्वप्न पडली का? काही सांगायचा प्रयत्न केला का स्वप्नांमध्ये? ते तुम्हाला निश्चितच सांगणार, मला वारंवार अशी स्वप्न पडत असतात आणि काही जी स्वप्न पडतात ती नक्कीच खरी होतात, भविष्यामध्ये त्या गोष्टी खऱ्या झालेल्या असतात. अनुभव घेऊन पहा, विचारा त्यांना. अशा लोकांना सुद्धा ज्योतिष शिकायची फार आवड असते. पंचम स्थान हे तर ज्योतिषशास्त्राचं स्थान आहे आणि पंचम स्थान या स्थानामध्ये सुद्धा नेपच्यून असेल तरी सुद्धा अशा जातकाला ज्योतिष विषयक प्रचंड आकर्षण असतं. कारण नेपच्यून हा एकतर इंट्युशन्स अंमल करतो, अंतस्फूर्तीवर अंमल करतोय, सबकॉन्शियस माइंडवर अंमल करतोय. तुमच्यामध्ये एक प्रकारची वेगळी जाणीव आहे, वेगळं फिलिंग्स आहेत त्याच्यानुसार, आणि तुम्ही त्याच्याही पलीकडलं जाऊन जग पाहू शकता. आणि म्हणून ज्याच्या पंचमात सुद्धा नेपच्यून आहे त्याला सुद्धा ज्योतिष शिकायला नक्की आवडणार. नेपच्यून हा एक गूढ ग्रह असं म्हटलेलं आहे. गूढ ग्रह, संभ्रम, संशय, घोटाळे पण निर्माण करणारा ग्रह. बहुतांशी एखाद्याच्या विवाह स्थानामध्ये नेपच्यून जर का असेल, विवाह स्थानामध्ये, तर लक्षात घ्या, विवाह जमवताना घाई गडबडीत विवाह जमवू नये. कदाचित विवाहामध्ये फसवणूक होते, तुम्हाला दिलेली माहिती अधुरी असते आणि विवाहाच्या नंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळतात, परंतु वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे बहुतांशी काही वेळेला
विवाहामध्ये अपयश पण येऊ शकतं. एखाद्याचा विवाह जमलेला आहे, साखरपुडा पण झाला, पण अनेक वेळेला तुम्हाला पाहायला मिळतं साखरपुड्याच्या नंतर सुद्धा काही कालावधीनंतर काही माहिती मिळाल्यामुळे अगोदरच तो विवाह यशस्वी झाला नाही. साखरपुड्याच्या नंतर अनेकांचे विवाह मोडीत झाले. किंवा नेपच्यून 7व्या स्थानात असेल तर विवाहाच्या दिवशीच काहीतरी गडबड पण झालेली असते, जी गडबड आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. पण काही वेळेला विचारा तुम्हाला की तुमच्या विवाहाच्या दिवशी काही गडबड झाली का? मग त्यावेळेला आपल्याला प्रकर्षाने जाणवतं की एखादी व्यक्ती सांगते की हो, विवाहाच्या वेळेला गडबड झाली, आम्ही ते मंगळसूत्राची वेळ आली जवळ आणि मंगळसूत्र आणा म्हणून म्हणाले, पण सगळेजण शोधतायत, त्याला वाटलं ह्याने मंगळसूत्र घेतलंय, फार महत्वाची वस्तू होती ना ती, त्यांना वाटलं ह्याने घेतलंय, आणि मग त्यावेळेला विवाह तो गोंधळ उडाला. आता काय, अरे विवाह मंगळसूत्र मिळत नाही वेळ, आणि मग काही वेळेला ती वेळ मारून नेण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीने आपलं मंगळसूत्र काढून त्यावेळेला दुसऱ्याला दिलं की घाला आता सध्या. पण ही गडबड झाली, पण ती आम्ही विसरू शकलो नाही. अशा नाना तऱ्हेच्या अशा अनेक गोष्टी घडू शकतात. ही नेपच्यून गडबड करून आणतो एकदम. म्हणजे ही नेपच्यूनची जी गोष्ट आहे ना ती फार पाहण्यासारखी. आपण नेपच्यूनला महत्व देत नाही. बहुतेक वेळा आपण सगळं रवीपासून राहूपर्यंतच ग्रह बघत असतो, राहू केतूपर्यंत, पण नेपच्यूनकडे आपण कुठल्याही अँगलने बघत नाही. पण काही वेळेला नेपच्यूनला 7वी दृष्टी पण आहे. नेपच्यून या ग्रहाला 7वी दृष्टी पण आहे. म्हणजे नेपच्यून ज्या भावात असेल त्या भावापासून तो 7व्या दृष्टीने पाहतो समोर, आणि ज्या समोरच्या स्थानाकडे बघेल त्याच्यावर पण त्या भावावर पण नेपच्यूनचे काही ना काही परिणाम नक्की होत असतात. म्हणजे नेपच्यून जिथे असेल तिथून 7व्या स्थानाकडे बघतो. पण काही वेळेला नेपच्यूनची दृष्टी 5वी आणि 9वी गुरुसारखी सुद्धा दृष्टी मानली गेलेली आहे. गुरुला कशी 5वी दृष्टी आणि 9वी दृष्टी आहे, तशीच नेपच्यूनला सुद्धा 5वी आणि 9वी दृष्टी मानली गेलेली. आणि काही वेळेला मीन राशीचं स्वामित्व जे नेपच्यूनकडे दिलं गेल्यामुळे, मीन राशीचा जसा स्वामी गुरु तसा आपण म्हणतो, तसंच मीनेचा स्वामी नेपच्यून म्हणून पण आपण मानायला पाहिजे. आणि मग कुंडलीमध्ये मीन रास ज्या भावात असेल त्या भावाचा अधिपती नेपच्यून कुठे आहे आणि तो कुठल्या ग्रहावर योग करतोय त्याप्रमाणे सुद्धा त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता सुद्धा सध्या गुरुच्या राशीमध्येच नेपच्यून आहे, बरोबर आहे, मीन राशीमध्येच नेपच्यून आहे. पण आता एक गंमत लक्षात घ्या या ठिकाणी, फार महत्वाचा एक नियम पण आहे. तुमच्या जन्मस्थ जो नेपच्यून असतो, कारण नेपच्यून 12 वर्ष 3 महिने साधारण एका राशीमध्ये राहतो, पण साधारण आता कदाचित तुम्ही ज्या एज मधून आहात तर साधारण तो तुळेत तरी नेपच्यून असेल किंवा वृश्चिकेत तरी असेल, बरोबर आहे. आता ज्याप्रमाणे तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्याप्रमाणे जर विचार करता तो तुळेत असू शकतो किंवा वृश्चिकेत असू शकतो. मग आता गुरु कुठे आहे, तर आता गुरु कर्क राशीमध्ये आहे. याचाच अर्थ जर वृश्चिकेत नेपच्यून असेल किंवा आता मीनेत पण नेपच्यून आहे, बरोबर आहे, म्हणजे आता जे कोण बालक जन्माला येणार आहेत त्यांच्या मीन राशीमध्ये नेपच्यून आहे. पण गुरु कुठे आहे, कर्क राशीमध्ये. म्हणजे मीन राशीचा स्वामी कोण झाला, गुरु. तो कुठे, त्याच्या उच्च राशीमध्ये बसले, कर्केत. मग आता विचार केला तर कर्क वृश्चिक मीन या जलतत्वाच्या राशी या त्रिकोणात येत आहेत ना. मग वृश्चिकेत जर नेपच्यून असेल तर गुरु कर्केत आला तर गुरुची दृष्टी बरोबर मीन राशीमध्ये आहेत ना आता, किंवा वृश्चिक राशीमध्ये नेपच्यून असेल त्याच्यावर पण, तुमच्या कुंडलीमध्ये जर वृश्चिक राशीमध्ये नेपच्यून असणार तर वृश्चिकेतल्या नेपच्यूनवर पण गुरु पाहतोय. म्हणजे गोचरीचा गुरु म्हणजे ट्रान्झिस मधला गुरु. गो म्हणजे गुरु आणि चर म्हणजे प्रवास करणार. गुरु 1 वर्ष एका राशीमध्ये असतो साधारण. मग गुरु आता त्याच्या उच्च राशीमध्ये आलाय, म्हणजेच तुमच्या पण कुंडलीमध्ये वृश्चिकेत नेपच्यून आहे आणि गुरुसारखा ग्रह पण कर्क राशीमध्ये आलेला आहे. तर आता जे कोण जातक किंवा जे कोण प्रेक्षक वर्ग सुद्धा पाहत असतील तर त्यांनी पण चेक करावं सगळ्यांनी की तुमच्या जन्मस्थ नेपच्यूनला गोचरीचा गुरु, उच्चीचा गुरु त्रिकोण योग करतोय. त्रिकोण योग करतोय, गुरुची दृष्टी नेपच्यूनवर आहे आणि नेपच्यूनची पण 5वी आणि 9वी दृष्टी पाहिली तर ती सुद्धा गुरुवर येते. अनेक जातकांना आता आध्यात्मिक क्षेत्राकडे वळण्याची इच्छा होणार, तीर्थयात्रा करायची योग येणार, स्वतःला तीर्थयात्रा करावी असं मनापासून वाटणार. आणि अनेक जातकांना नेपच्यून गूढ विषयांचा कारकग्रह आहे, गूढ विषयांचा कारकग्रह आहे. म्हणून अनेक जातकांना गुरु आणि नेपच्यूनचा योग झाल्यामुळे ज्योतिष शास्त्राकडे किंवा रहस्यमय शास्त्र शिकण्याकडे त्यांचा कल वाढणार. तुम्ही जास्तीत जास्त त्या विषयांकडे खेचले जाणार.
तुम्हाला जास्तीत जास्त त्या विषयांचं आकर्षण होणार. अनेक जण मृत्यूनंतरचं जीवन काय याच्यावरची पण पुस्तकं वाचत असतात. मृत्यूनंतर आत्मा कुठे प्रवेश करतो, काय करतोय याच्यावर पण अभ्यास करायला आवडतं. तुमच्यापैकी बरेच जणांना तुम्ही हा प्रश्न विचारून बघा की मला आता ज्योतिष शिकायला तेवढं का वाटतंय, किंवा मला ते ज्योतिष शिकावंच, किंवा आता आजकाल मी असेच चॅनल्स का बघतोय, किंवा हीच माहिती मी का घेऊ इच्छित आहे. कारण आता गुरु आणि नेपच्यूनचा योग झालेला आहे. लक्षात आलं की नाही? आणि त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना आता तीर्थयात्रा कराव्या असा पण मूड येणार. कारण आता गुरु आणि नेपच्यूनचा असा पण ट्रान्झिसमध्ये योग झालेलाच आहे ना. सुंदर योग आहे तो गुरु आणि नेपच्यूनचा, जो आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी अत्यंत चांगला आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो, किंवा त्याला परमेश्वरी साक्षात्कार सुद्धा चांगले होऊ शकतात. तर मूळ कुंडलीमध्ये त्याचे योग चांगले असतील आणि गुरुचा योग त्याच्याबरोबर कुंडलीमध्ये चांगला होतोय, तर अनेकांना काही साक्षात्कार दृष्टांत सुद्धा चांगल्या रीतीने होऊ शकतात. म्हणून आता सध्या तो योग आत्ताच्या कालावधीमध्ये पण झालेला आहे. गुरु आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग झालेला आहे, आणि नेपच्यूनला त्याची स्वतःचीच राशी बहाल करण्यात आलेली आहे, मीन रास. नेपच्यून सुद्धा मीन राशीमध्येच आहे, आणि त्याचा स्वामी गुरु मीन राशीचा कर्क राशीमध्ये उच्चित आहे. त्यामुळे हा योग अत्यंत चांगला आहे. त्यामुळे आत्ताच्या वेळेला जास्तीत जास्त लोक या वर्षभरामध्ये सुद्धा आध्यात्मिक क्षेत्राकडे जास्तीत जास्त वळताना तुम्हाला दिसतील, की त्याच्यावर चर्चा करताना दिसतील, किंवा अनेक जणांना आता गुरुचरित्र, गुरुपारायण करावीशी वाटते, किंवा गुरुक्षेत्री भेट द्यावीशी सुद्धा वाटते. हा नेपच्यूनचा आविष्कार आहे. म्हणजे तो अंतर्मनातूनच एकदम गुरुमय होऊन जातो. बघा, अनुभव घेऊन बघा, तुमच्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा विचारा, किंवा ज्या ज्या व्यक्तीमध्ये तुम्ही अशा पत्रिका जमा करा, त्याच्यावर पण अभ्यास करायला सुरुवात करा. नेपच्यून हा जो ग्रह आहे, ज्यावेळेला तो चंद्राबरोबर कनेक्ट होतोय, कारण नेपच्यून आपण म्हणतो की कुठल्या ग्रहाबरोबर तो जोडला गेलेला आहे, त्यानुसार सुद्धा त्याचे परिणाम फार होतात. चंद्र आणि नेपच्यूनचा शुभयोग कुंडलीमध्ये असेल, चंद्र मनाचा कारक आणि नेपच्यून अंतर्मनाचा कारक. पत्रिकेमध्ये अनेकांच्या पत्रिकेमध्ये मला चंद्र नेपच्यून योग सुद्धा दिसला युती योगामध्ये. त्या चंद्राच्या समोर सुद्धा नेपच्यून असेल, तर नेपच्यूनची दृष्टी चंद्रावर आहे, चंद्राची दृष्टी नेपच्यूनवर आहे. म्हणजे अंतर्मुख ग्रह आणि बाह्य मनाचा ग्रह दोघे एकमेकांकडे बघतायत, आणि चंद्राकडे पण काव्य दिलेलं आहे, आणि नेपच्यूनकडे पण काव्य हे कारकत्व दिलेलं आहे. जर अशी युती आली तर विचारा, तुम्हाला कविता करायला आवडतात का? ती व्यक्ती नक्की तुम्हाला सांगणार, हो मी स्वतः कविता आवडतात, मी लहानपणापासून अनेक कविता लिहिलेली आहे, आणि मला सहज सुचतं, फार चांगल्या रीतीने सुचतं. हे कारकत्व तुम्हाला पाहायला मिळेल चंद्र आणि नेपच्यूनचं. कल्पना विलासी आहेत, कल्पना साम्राज्यात रमणारी आहे, आणि त्यांना छान वाटतं, ती अनुभूती पण ते छान घेतात. ते म्हणतात, आम्ही फार छान, मी असं मला एकट्याला सुद्धा प्रवास करायला फार आवडतो. अशी माणसं तुम्हाला एकट्याने प्रवास करताना सुद्धा दिसतात. कारण ते म्हणतात, मला सामुदायिक प्रवास करायला आवडत नाही, मला एकट्याने जेवढा प्रवास करेल तेवढा मी अंतर्मुख होतो, स्वतःला मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तुमच्या जन्मस्थ नेपच्यून वरून सुद्धा गोचरीचा चंद्र ज्यावेळी ट्रान्झिट करतो, तुमच्या जन्मस्थ नेपच्यून वरून गोचरीचा चंद्र, कारण महिन्याभरामध्ये चंद्र 12 राशींमधून भ्रमण करणार ना, 27.5 दिवसामध्ये चंद्र 12 राशींमधून भ्रमण करतो. मग तो दिवस ठरवा की तुमचा नेपच्यून कुठल्या राशीमध्ये, आणि त्या नेपच्यून वरून चंद्राचं भ्रमण येईल. त्या दिवसाला तुमची अंतर्ज्ञान शक्ती अत्यंत वाढलेली असते, किंवा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींची मनापासून आठवण काढता, मनापासून. आणि अनेक दिवस, अनेक महिने त्याचे फोन सुद्धा आलेले नसतात, पण तुम्ही मनापासून आठवण काढता, आणि त्याच दिवशी नेमका त्या व्यक्तीचा तुम्हाला समोरून फोन येतो, आणि तुम्ही म्हणता सुद्धा, अरे आज तुझी मनापासून मी आठवण काढली होती, आणि क्या बात आहे, आज तुझा फोन आला. मनापासून जे आपण बोलतोय ना, अंतर्मनापासून, ते नेपच्यून. आणि तुम्ही आठवण काढलेली समोरच्या व्यक्तीला, म्हणजे तो एक संदेश पोहोचतोय, आणि त्या व्यक्तीने स्वतःहून तुम्हाला फोन करतोय. ही आहे नेपच्यूनची ताकद, असं मी म्हणू शकतो. हा अनुभव तुम्ही महिन्यातून एकदा नक्की घ्या. किंवा तुमच्या जन्मस्थ नेपच्यूनला ट्रान्झिट मधला चंद्र त्रिकोण योग सुद्धा करतो. त्रिकोण योग म्हणजे उदाहरण म्हणून तुमचा नेपच्यून समजा एक वृश्चिक राशीमध्ये आहे, तर वृश्चिक राशीला त्रिकोण देणाऱ्या राशी कुठल्या? कर्क आणि मीन. ज्या वेळेला गोचरीचा चंद्र कर्क आणि मीन राशीत जातो, त्यावेळी तो तुमच्या जन्मस्थ नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करतो. ते दिवस सुद्धा तुम्हाला चंद्र आणि नेपच्यूनचं कारकत्व अगदी मोठ्या प्रमाणात दाखवतात. त्यावेळेला सुद्धा तुम्हाला, त्या दिवशी सुद्धा तुम्हाला जुन्या आठवणी येत असतात. आपण काही वेळेला एकांतात बसतो
आणि आपल्या बालपणामध्ये पण डोकावून पाहतो, किंवा अचानक तुम्हाला बालपणाच्या स्मृती जागृत होतात. अचानक तुमचे कित्येक दिवस न भेटलेले बालपणीचे मित्र सुद्धा तुम्हाला आठवत असतात, किंवा अचानक तुम्ही त्याच दिवशी तुमचे जुने अल्बम पण काढता, किंवा आता अल्बम हे कानानुरूप आता जरा सगळं बाह्य म्हणजे गेलेलं आहे, पण पूर्वीचे अल्बम आपल्याकडे आजही आहेत. पण त्याच्यामध्ये तो एक जिवंतपणा असतो फोटोमध्ये, आणि ते अल्बम आपण घेऊन बसतो आणि मग त्या जुन्या स्मृती अगदी जागृत होतात, मागच्या 25, 30, 40 वर्षापूर्वीच्या. हा अनुभव तुम्ही निश्चित घेऊन बघा की या दिवशी मला काय अनुभव येतो. आणि म्हणून अनेक जण बघा प्राणित हिलिंग करणारे असतात किंवा रेकी करणारे असतात. ज्या ज्या व्यक्ती रेकीमध्ये काम करतायत, ज्या ज्या व्यक्ती प्राणित हिलिंग मध्ये काम करतायत, त्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा तर नेपच्यून प्रगल्भ असेल, तर प्राणित हिलिंग मध्ये ज्याला डिस्टन्स तुम्ही रेकी देताय इथून एखाद्याला, त्यावेळेला सुद्धा इथून तुम्ही त्या व्यक्तीला इथून हिलिंग देऊ शकता. अनेक कोसभर म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये बसले, एखादी व्यक्ती दिल्लीमध्ये बसली, तरी सुद्धा तो व्यक्ती पेशंट आजारी आहे आणि त्याला डिस्टन्स हिलिंग द्यायचं आहे, तर तुम्ही इथून सुद्धा त्याला हिलिंग देत असता. हा जो करिश्मा आहे ना, तो नेपच्यूनचा करिश्मा आहे. आणि म्हणून रेखीशास्त्रात काम करणारे, प्राणित हिलिंग मध्ये काम करणारे, ज्योतिषशास्त्रात काम करणारे, तसेच वास्तुशास्त्रात काम करणाऱ्या व्यक्ती, त्यांचा नेपच्यून प्रगल्भ असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण नेपच्यून एक जाणीव आहे. कारण जसा गायकाला सूर गवसतो, तो दिसत नाही ना. मी सांगितलं सूर दिसतोय का, तर नाही, सूर गवसला. ते जे फिलिंग आहे ना, ती जी भावना आहे ती नेपच्यूनची आहे. एखादी व्यक्ती वास्तुशास्त्राचं परीक्षण करायला एखाद्या जागेवर गेली की त्या जागेवर त्याला जे वाईब्स येत आहेत ते सकारात्मक पण येऊ शकतात किंवा अत्यंत नकारात्मक पण येऊ शकतात. आणि ज्या व्यक्ती वास्तुशास्त्रात काम करत असतील आणि त्यांचा नेपच्यून जर प्रगल्भ असेल कुंडलीमध्ये, नेपच्यून बरोबर इतर ग्रहांचे योग सुद्धा सुंदर झालेले असतील, तर त्या व्यक्तीला ही जाणीव आपसुकच होते. आणि जर एखादी वास्तू खरंच नकारात्मक असेल, तर तिथे असणाऱ्या नकारात्मक शक्ती ह्या लगेच त्याला जाणवू लागतात. आणि मग त्या व्यक्ती म्हणतात की मला इथे गेल्यावर फार माझं अंग जड झालं, एक वेगळंच विलक्षण जाणवायला लागलं, किंवा एखाद्या शक्ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, मला काही सांगण्याचा प्रयत्न करतायत. ती जी जाणीव आहे ना, ती नेपच्यूनकडे. म्हणून माझं म्हणणं असं, ज्या व्यक्ती वास्तुशास्त्रामध्ये काम करतायत त्यांच्या कुंडलीमध्ये पण नेपच्यून प्रगल्भच असतो, लक्षात घ्या. मग वास्तुशास्त्राचा कारक म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे शेवटी प्रॉपर्टी आली, जमीन जमला आला, त्याचा कारक आहे मंगळ. मग कुंडलीमध्ये कुठेतरी मंगळ आणि नेपच्यूनचे पण योग लागलेले असतात, त्यावेळेला सुद्धा त्यांना वास्तुशास्त्राची ओढ जास्ती लागलेली असते. नेपच्यून कोणाबरोबर योग करतोय? चंद्राबरोबर योग करतोय, मंगळाबरोबर योग करतोय, बुधाबरोबर योग करतोय. बुध या ग्रहाबरोबर ज्या वेळेला तो योग करतोय, बुध बुद्धीचा कारक ग्रह आहे, बुध लिखाणाचा कारक ग्रह आहे, बुध व्यवहारांचा कारक ग्रह आहे. तुमच्या जन्मस्थ नेपच्यून वरून गोचरीचा बुध, बुधाकडे काय डॉक्युमेंटेशन आहे ना, बुध लिखापडीचा कारक आहे. आता लक्षात घ्या, बुध साधारण 20 दिवसामध्ये आपली एक राशी बदलतो, बरोबर की? पण गोष्ट नक्की नमूद करून ठेवा, अनुभव नक्की घ्या. नेपच्यूनला एक राशी पलटी करायला किंवा बदलायला, परिवर्तन करायला 12 वर्ष 3 महिन्याचा जवळजवळ कालावधी लागतो, फार मोठा कालावधी. परंतु बुधाला एक राशी परिवर्तन करायला साधारण 20-22 दिवस लागत आहेत. म्हणजेच बुध हा वर्षभरातून नक्कीच 2दा सुद्धा तो परिवर्तन करू शकेल. आणि ज्या वेळेला तो परिवर्तन करतोय किंवा गोचर करतोय तुमच्या जन्मस्थ नेपच्यून वरून बुध ज्यावेळी गोचर करत असतो, बुध लिखापडीचा कारक आहे, लक्षात घ्या. आणि नेपच्यून फसगत करणार आहे. महत्वाचे डॉक्युमेंटेशन, काय म्हटलं मी, लक्षात घ्या. महत्वाचे डॉक्युमेंटेशन, करार मदार किंवा कुठलेही पैशांचे व्यवहार करताना फार सांभाळून व्यवहार करा. किंवा एखादे डॉक्युमेंटेशन घराचे पण करार मदार करायला जातो, आणि काही वेळेला नेपच्यून फसगत करतो. बुध व्यवहाराचा कारक आहे, लिखापडीचा कारक आहे, आणि जर त्याच वेळेला जर एखादी व्यवहार केले तर घोटाळे होऊ शकतात. म्हणून करार मदार करताना फार कारण काय, तुम्ही लिखापडी काही वेळेला पूर्ण पेपर्स वाचा,
अनेक जण ऑफिसर्स असतात, आपल्या हाताखालच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवतात आणि त्याने पेपर बनवले आणि फक्त सही करायचं काम करतात. तर तसं करू नका. कारण बुध लिखापडीचा कारक आहे ना. तुम्ही नीट वाचल्याशिवाय डॉक्युमेंटेशन वाचल्याशिवाय सही करू नका, नाहीतर तुम्ही अडचणीत येऊ शकता. ही गोष्ट फार फार महत्वाची आहे. म्हणजे ही पण गोष्ट आपल्याला विचार करण्यासारखी. म्हणून तुमच्या जन्मस्थ नेपच्यूनवरून बुध आला तर या गोष्टींची नीट खातरजमा करा. किंवा आजकाल चोऱ्या सुद्धा ज्या असतात ना, ते डिजिटल होतात. बरोबर आहे. बुध व्यवहारांचा कारक आहे आणि कदाचित आजकाल सगळे व्यवहार डिजिटल माध्यमातून होतात. पण आपण अनेक वेळेला समाजामध्ये काही गोष्टी ऐकतो की कोणतरी सांगतोय फोन करून की आम्ही अमुक अमुक महानगर गॅसमधून फोन करतोय, तर तुमच्या मोबाईलवर असा एक ओटीपी नंबर आला असेल तर तुम्ही द्या. किंवा एखादा व्यक्ती असा म्हणतो तुम्हाला की माझा फोन कुठे हरवलाय, मला घरच्यांना अर्जंट फोन करायचा, तर तुमचा फोन द्या. आणि आपण अनोळखी माणसाला एक दया येते त्याच्याकडे बघून आणि आपण त्याला फोन देतो. आणि काही क्षणातच काही वेळानंतर आपल्याला कळतं की आपली फसवणूक झालेली आहे आणि आपल्या बँकेतले सगळे पैसे गहाळ झालेले. कोणी चोरी केली, काय केली, काही माहिती पडत नाही. अशा अनेक घटना आजकाल समाजामध्ये होत आहे. जन्मस्थ नेपच्यूनवरून बुधाचं भ्रमण आलं तर काळजी घ्यायला पाहिजे. तसंच जन्मस्थ बुधावरून राहू सुद्धा गोचर भ्रमण करतो, त्यावर पण काळजी, कारण राहू पण फसवा आहे. तुमच्या लक्षात ठेवा, जसं जन्मस्थ बुधावरून नेपच्यूनचं भ्रमण आलं तरी त्रास होईल किंवा जन्मस्थ नेपच्यूनवरून बुधाचं भ्रमण आलं तर. परंतु तुमच्या जन्मस्थ बुधावरून राहूचं सुद्धा ट्रान्झिट येतं, त्यावेळेला सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. आता राहू कुठे आहे? आता राहू कुंभ राशीमध्ये आहे. म्हणजे तुमच्यापैकी ज्यांच्या कुंडलीमध्ये बुध कुंभ राशीमध्ये असेल त्यांच्या बुधावरून राहूचं भ्रमण होत आहे, तर त्यांनी बुधाच्या कारकत्वाखाली येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नक्की काळजी घ्यावी, कारण राहू पण फसगत करतो. म्हणजे बुध नेपच्यूनचा योग इथे पण दिसतो आपल्याला. पण बुध नेपच्यून त्रिकोण योग असेल कुंडलीमध्ये, शुभ योग करत असेल तर अनेकांकडून चांगलं लिखाण केलं जातं. अनेक जण लेखक पण बनतात आणि सुंदर लिखाण करतात. सहजगत्या त्यांना सुचतं आणि ते लिखाण करते. म्हणजे मला लिखाणाची आवड आहे, मी चांगले चांगले ब्लॉग्स टाकतो लोकांना आणि त्यांचं लेखन सुद्धा किंवा त्यांचं साहित्य आपल्याला वाचायला सुद्धा आवडतं. नेपच्यून बरोबर गुरुचा पण योग असतो, त्यावेळेला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली प्रगती करू शकता. गुरु नेपच्यूनचा योग सुद्धा कुंडलीमध्ये अत्यंत शुभ योग मानलेला आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु आणि नेपच्यूनचा योग असतो, त्रिकोण योग सुद्धा, या गुरु नेपच्यून युती यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल की त्यांना अध्यात्माची प्रचंड आवड असते आणि अध्यात्मामध्ये ते प्रगती करू इच्छितात किंवा त्यांच्या अनेक तीर्थक्षेत्र, अनेक वाऱ्या त्यांच्या झालेल्या असतात. शुक्र कलेचाच कारक ग्रह आहे. शुक्र आणि नेपच्यूनचा योग सुद्धा कुंडलीमध्ये असेल तर अनेक कलाकार पण चांगले निर्माण होतात. अनेक जण ड्रॉइंग, पेंटिंग, संगीतकार, तसंच म्युझिक्स, गायक, अनेकांना गायनाची पण आवड असते, अनेकांना म्युझिकची आवड असते. शुक्र आणि नेपच्यून हा सुद्धा योग अत्यंत चांगला आहे. शुक्र नेपच्यून त्रिकोण योग कुंडलीमध्ये असेल तरी सुद्धा आपल्याला दिसत की तुमच्याकडे काही ना काहीतरी कला आहे. आणि मग आपण काही व्यक्ती आपल्याला सांगतात, बघा आम्ही किती छान छान पेंटिंग्स काढलेले आहेत, की आमच्या मुलाने बघा छान छान पेंटिंग्स काढलेले आहेत, की आमचा मुलगा सुंदर वाद्य वाजवतो. तो स्वतःच बॉर्न आहे, म्हणजे तो जन्मताच तो शिकलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी. त्याला कोणी गुरु लाभलेले नाहीत, पण तो स्वतःच काही ना काही कलाकृती निर्माण करतो. शुक्र नेपच्यूनचा योग अत्यंत चांगला आहे. पण शुक्र नेपच्यूनची दुसरी पण बाजू आहे, म्हणजे कुठल्याही ग्रहाची दुसरी पण बाजू, हे पण लक्षात ठेवा. शुक्र नेपच्यूनच्या बाजूमध्ये सुद्धा काही वेळेला व्यसनाधीनता पण होऊ शकते किंवा एखादा व्यक्ती फार प्रेम प्रकरणामध्ये फसगत होते आणि वावले पण जाऊ शकतात. गुरु नेपच्यूनची पण दुसरी बाजू आहे. जर गुरु नेपच्यून कुंडलीमध्ये बिघडलेले असतील तर नेपच्यून फसवा ग्रह आणि गुरु एक गुरु आहेत, पण अनेकांचं कळतं की अनेक काही गुरूंकडून त्यांची फसवणूक झालेली दिसते. आज समाजामध्ये आपण काही गोष्टी पाहतो पण आहोत की आमची अमुक अमुक यांच्याकडून, एखाद्या बंधू गुरूंकडून किंवा यांच्याकडून आम्ही विश्वास ठेवला, त्यांच्याकडून प्रचंड लुटमार झाली. गुरु फायनान्सचा पण कारक आहे, त्यामुळे गुरु नेपच्यून प्रतियोगामध्ये काही वेळेला अशा पण केसेस आपल्याला दिसल्या की त्यांना मधल्या वयामध्ये मोठ्या आर्थिक हानीला सामोरं जावं लागलं. पण अशा लोकांनी सुद्धा ज्यावेळेला एखादा व्यक्ती एखाद्या गुरुच्या आहारी जातो त्यावेळेला त्यांनी नीट शहानिशा करून त्याच्यावर काही करा. आणि आपण काही वेळेला पत्रिकेमध्ये लिहून दिलेलं पण असतं की कुठल्याही भोंदू गुरुच्या नादाला लागू नका किंवा भोंदू गुरूंपासून, एखाद्या गुरुपासून फसगत होण्याची शक्यता दाट आहे. म्हणून इथे पण ती काळजी आपल्याला घ्यावी लागते. नेपच्यून हा ग्रह ज्याच्या संगतीमध्ये जातोय किंवा ज्याच्या शुभ योगामध्ये असेल, ज्या ग्रहाच्या शुभ योगामध्ये असेल, तसे फलादेश आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतात. आता आपण साधारण आजच्या भागामध्ये नेपच्यून बद्दल फक्त एखादी गोष्ट समजून घेतो. पुढच्या भागामध्ये आपण काही पत्रिका मांडतो आणि तिथे नेपच्यूनचा आविष्कार एखाद्या ग्रहाबरोबर काय झाला आणि ही व्यक्ती खरंच या क्षेत्रात का काम करते किंवा या व्यक्तीला नेपच्यूनच्या अशुभ फलादेशांचा परिणाम कसा प्राप्त झाला, याच्यावर पण आपण नंतर पुढे चर्चा करू. तर ती पत्रिकेवरून चर्चा केली तर ती जास्ती फलदायी. तर आपण नक्कीच पुढच्या भागामध्ये याचं विश्लेषण करू. आजचा भाग जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा,
ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमी किंवा ज्यांना अशा विषयांची आवड आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा. आणि आपल्या चांगल्या कमेंट्स किंवा आपल्याला जे काय वाटेल की अजून पुढे काय शिकायला आवडेल, कुठले विषय तुम्हाला आवडतील, ते आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण भेटू पुढच्या भागात. नमस्कार.